श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज अतिशय महत्त्वाची आणि एकदम साधी आणि सोपी माहिती बघणार आहोत. अगदी नवीन आपले जे स्वामी सेवेकरी आहे, जे स्वामी सेवेमध्ये नवीन जोडत आहेत आणि त्यांच्यासाठी थोडीशी माहिती आहे, खूप महत्त्वाची आहे. ती माहिती शेवटपर्यंत आवर्जून बघावी. बघा, बरेचसे ताईदादा असे आहे की जे म्हणत असतात की मी एवढी स्वामी सेवा करतो, एवढे उपाय, एवढ्या अर्चना करतो, तरी सुद्धा माझे प्रश्न का सुटत नाही. यासाठी हा महत्त्वाचा टॉपिक आज आपण घेऊन आलो आहे. बघा, स्वामी सेवा करणे हे आपण कोणीच नाही, कारण स्वामी आपल्याला निवडलेले असतात. स्वामींनी आपल्याला सेवेसाठी निवडलेलं असतं, म्हणूनच आपण स्वामी सेवा करत असतो. तर महत्त्वाचं म्हणजे स्वामी सेवा करणं अतिशय सोपं आणि एकदम साधा आहे. काहीच करायचं नाही. नित्यसेवा जर करायची असेल तर फक्त 3 अध्याय, रोजचे 3 अध्याय वाचायचे आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. ते तुमच्याच्याने होत नसेल तर तुम्ही 3 अध्याय वाचून 1 माळ जप केली तरी सुद्धा स्वामी प्रसन्न होतात. ते सुद्धा तुमच्याकडून जमत नसेल ना, फक्त स्वामींचं 1 माळ जरी जप केली पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने, की स्वामींना सांगून की आता माझं सर्व करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, सर्व काही स्वामींवर सोपवा. कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे. आपण आपले वडील, वडिलांचे वडील म्हणजे असे खूप पूर्वजा पहिल्यापासून स्वामी आहे. म्हणून या आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण ब्रह्मांड नायक आहे स्वामी आणि आपल्याला काय गरजा आहे, आपल्याला काय हवं आहे, नको आहे, हे सर्व त्यांना माहिती असतं. फक्त काय असतं, आपण जेव्हा सेवा करतो, बघा, जन्माला येतो तेव्हा काही ना काही ऋण प्रत्येक जण घेऊन येतो. जसं मुलगी माहेर येते, माहेरवरून सासरमध्ये जाताना ती काही ना काही वस्तू आपल्या माहेरकडून घेऊन जाते. तसंच आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा प्रत्येक म्हणजे भरपूर असे ऋण आपण सोबत घेऊन येतो आणि तेच ऋण आपल्याला इथं फेडायचे आहे. मग आता तुमची इच्छा जी काही असेल, जोपर्यंत तुमचे मागचे ऋण फिटत नाही, जे मागचं जे आपण काही पापाचा काही जो घडा असेल तो पूर्ण भरत नाही, तोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही. मात्र आपण विचार करतो, मी पूजा केली, मी पारायण केले, मला का नाही फरक जाणवला. बरेच वेळेस असं सुद्धा होतं की तुम्ही कशासाठी, किंवा मग तुम्ही एक काम आहे त्याच्यासाठी तुम्ही सेवा घेतली आहे, तुमच्या फ्रेंडनी सुद्धा त्याच्यासाठीच सेवा घेतली. तुम्हाला 7 पारायण सांगले, त्यांना सुद्धा 7 पारायण सांगितले, दुसऱ्यांना सुद्धा 7 पारायण सांगितले. मग कोणाला 1 पारायण करूनच फरक जाणवला, कोणाला 7 पारायण होईपर्यंत त्यांना फरक जाणवला, म्हणजे अनुभव आला, आणि कोणाला पूर्ण 7 पारायण झाले, त्याच्या उपर पण त्यांनी अजून पारायण केले, 108 पारायण, 51 पारायण असे पूर्ण झाले, पण तुम्हाला अनुभव आला नाही. तर याचाच अर्थ की आपली जी फाईल आहे ना ती मोठी आहे, म्हणजेच आपला जो पापाचा घडा आहे ना तो थोडा मोठा आहे, पण हळूहळू हळूहळू तो कमी होत चालतो आणि नक्कीच एक दिवस आपल्या इच्छा पूर्ण होता. महत्त्वाचं स्वामी सेवेमध्ये काय आहे, सर्वात महत्त्वाचं स्वामी सेवेमध्ये तुम्ही येत आहात हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि खरंच स्वामी सेवेकरी व्हा आणि स्वामी सेवा करा. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये असं सर्व इच्छा पूर्ण होणार. नंतर तुम्हीच स्वतः स्वामीकडे म्हणू शकाल की आता मी तुम्हाला काय मागू, माझ्याकडे सर्व काही आहे, फक्त आता स्वामींसाठी सेवा करायची आहे, असं तुम्हालाच वाटेल. मात्र तुम्हाला सेवा करायसाठी सातत्य टिकून ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. मग तुम्ही कंटिन्यू 3 अध्याय आणि 1 माळ जप करा. नाही वेळ तर तुम्ही 5 मिनिटं काढायचे आहे. 5 मिनिटामध्ये आपला स्वामींचा नामजप करायचा आहे. तारक मंत्र म्हणू शकता तुम्ही, किंवा मग तुम्हाला काहीच जमत नसेल, स्वामी स्तवन वाचा. कारण थोडं का होईना स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे. कारण थोडी जरी सेवा केली ना तरी स्वामी आपल्याला खूप संकटातून तारत असतात. बरेच वेळेस असं होतं की एखाद्या वेळेस कुठं चाललो, तिथं थोडासा ॲक्सिडेंट झाला आणि थोडंसं आपल्याला लागून जातं. बरेचसे ताईदादा असे म्हणतात, मोठं होत होतं पण थोड्याशावर निभावलं. म्हणजेच काय, तर स्वामी नक्कीच तुमची सेवा स्वीकार करत आहात. फक्त फक्त गरज आहे ते म्हणजे तुमच्या विश्वासाची आणि थोड्याशा वेळेशी. कारण जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत कोणालाच काही मिळत नाही. फक्त तुम्ही सातत्याने टिकून राहा. महत्त्वाचं सांगते, जेव्हा आपण सेवेला बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप सारे वाईट विचार येतात. कारण प्रत्येक माणसामध्ये निगेटिव्हिटी ही भरलेलीच असते. मग निगेटिव्हिटी विचाराबद्दल असो किंवा मग दुसऱ्या कुठल्या विषयाविषयी असो, कारण निगेटिव्हिटी प्रत्येक माणसामध्ये असते. मग तुम्ही सेवेला बसले, डोळे बंद करून बसता, पण तुम्हाला खूप जुन्या गोष्टी आठवतात. आणि मन हे चंचल आहे, जसं लक्ष्मी चंचल आहे की एकसारखी टिकून राहत नाही, तसंच मन सुद्धा चंचल आहे. जेव्हा आपण सेवेला बसतो ना तेव्हा खूप जुन्या अशा गोष्टी निघून येतात
आणि मग आपलं मन त्या जुन्या गोष्टीसोबत विचाराच्या गुंतामध्ये गुंततं आणि त्या विचारामध्ये आपण स्वतःहून बोलत चालतो, की त्याने असं केलं होतं, आता भेटला तर मी असं करणार किंवा हे असं बोलणार आणि सेवा सेवेच्याच जागी राहून जाते. म्हणून सांगते, सेवेला बसत असताना अगोदर 2 मिनिटं स्तब्ध बसा. स्वामींना प्रार्थना करा, की स्वामी मला ही सेवा करायची आहे आणि माझ्याकडून सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या, व्यवस्थित करून घ्या. निगेटिव्हिटी किंवा कुठलेही बाहेरचे विचार माझ्या मनामध्ये येऊ देऊ नका. आणि सेवा करत असताना थोडं मोठ्याने बोलून सेवा करा. जसं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या पद्धतीत तुम्हाला सेवा करायची. जेणेकरून तुम्ही जर बोलसाल ना, तर आपला मेंदू, आपले कान त्या शब्दाकडे वळतात. म्हणजे जर मेंदू हा शब्दाकडे वळत असेल, तर बाहेरच्या गोष्टीला चालना मिळत नाही. बाहेरच्या गोष्टी लवकर दिमागामध्ये येत नाही. म्हणून तुम्ही सेवा करत चला आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद गोळा करत चला. कारण तुमच्या ज्या काही इच्छा असो, नोकरी संबंधी असो, लग्नासंबंधित असो, संतान प्राप्ती संबंधित असो किंवा पैशासंबंधित असो, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहे. फक्त काय आहे, तुम्हाला सातत्य टिकवून ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मग तुम्ही स्वामी सेवा करत आहात, स्वामींची सर्व सेवा तुम्ही करतात आणि स्वामी तुम्हाला देणार. तेव्हाच तुम्ही स्वामींची सेवा बंद करून ठेवता आणि दुसरीकडे जाता. मग दुसऱ्या ठिकाणी तुम्ही इच्छा मागता. बघा, प्रत्येक देव प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतच असतो. पण जर एखाद्या ठिकाणी आपल्याला पाणी शोधायचं आहे, विहीर खंदायची आहे किंवा बोर करायची आहे, जर तुम्ही या ठिकाणी गड्डा केला, थोडं खणलं आणि तिथं पाणी नाही लागलं, दुसरीकडे थोडं केलं, तिसरीकडे, म्हणजे तुम्ही प्रत्येक 10-12 ठिकाणी जर तुम्ही खड्डे करत गेले आणि पाणी तुम्हाला कुठंच लागलं नाही, तर माणसाची चिडचिड होते. मात्र तुम्ही 10 ठिकाणी खड्डे केल्याऐवजी तुम्ही जो पहिला खड्डा केला त्यालाच जर आतमध्ये खोदत गेले असते, तर नक्कीच तिथंच तुम्हाला पाणी लागतं. म्हणजेच तुम्ही एका देवाकडे गेले ना, तर तिथंच तुम्ही पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास ठेवा. तुमचं तेच पूर्ण इच्छा तोच देव पूर्ण करणार आहे. मग तुम्ही सेवा कोण्याही देवाची करा. आपल्याला कुठल्याच देवासाठी बंधन नाही आहे. प्रत्येक जण हे एकच आहे, सर्व ब्रह्मांड नायक आहे. तर मग तुम्ही स्वामींची सेवा करा, गजानन महाराजची सेवा करा किंवा तुम्हाला जे वाटेल त्यांची सेवा करा. भगवान विष्णूंची सेवा करा, भोलेनाथांची सेवा करा. ज्या काही तुम्ही सेवा करसाल ना, त्या प्रत्येक सेवेमध्ये सातत्य टिकून ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला विश्वास आणि पूर्णपणे विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे. तेव्हाच तुमच्या पूर्ण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. तर चला मग आजच्या पुरतं एवढंच. अतिशय महत्त्वाची माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर जे काही आपले ताई दादा नवीन आहे, जे स्वामी सेवेकरीमध्ये नवीन जोडत आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा स्वामी सेवेमध्ये सातत्य टिकून राहण्यामध्ये मदत होणार आहे. तर चला मग परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवेत राहा, मजेत राहा, आनंदात राहा.